राज्यातल्या विविध भागामध्ये नागरी वस्त्यांमध्ये बिबट्यांचा वावर वाढत आहे। त्यातून होणारे हल्ले लक्षात घेऊन राज्याच्या विविध भागामध्ये वन विभागानं काम सुरू केलंय, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलंय। ते आज नागपुरात पत्रकारांशी बोलत होते। आतापर्यंत 22 बिबटे पकडण्यात आले आहेत आणि मोठ्या प्रमाणामध्ये पिंजरेही लावण्यात आले आहेत। रेस्क्यू सेंटर सुरू झालं की बिबटे पकडण्याचा वेग वाढवता येईल, असं त्यांनी सांगितलं। या संदर्भात वनमंत्री गणेश नाईक बैठक घेणार असल्याची माहिती मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली। बिबट्यांच्या हल्ल्यामुळे कोणतीही जीवितहानी होऊ नये यासाठी कोणत्या उपाययोजना करण्यात येतील याविषयी या बैठकीत चर्चा होणार आहे, असं बावनकुळे यांनी सांगितलं। जुन्नरचे आमदार शरद सोनवणे यांनी आज विधानभवनामध्ये बिबट्याच्या वेशामध्ये येऊन या मुद्द्याकडे लक्ष वेधलं। बिबट्यांना जेरबंद करण्यासाठी तातडीनं पिंजऱ्यांची व्यवस्था करावी आणि रेस्क्यू सेंटरही तात्काळ सुरू करण्यात यावं, अशी मागणी सोनवणे यांनी केली। आणि यानंतरच्या बातम्या